नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 महाडीबीटी पोर्टलवर 100% अनुदानावर महाबीजचे बियाणे साठी अर्ज सुरू आहेत. त्यामध्ये समाविष्ट बियाणे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, बियाणे सोडत दिनांक, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघूयात. इथे परिपत्रक बघा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत तूर, मूग, उडीद व सोयाबीन पिकांच्या अनुदानावरील बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी गुरुवारपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्त्व विचारात घेता सुधारित संकरित वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 0.20 हे ते कमाल 1 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. शेतकऱ्यास महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत 7/12 उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे. तूर, मूग, उडीद 10 वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 50 रुपये किलो प्रमाणे अनुदान असून 10 वर्षाच्या वरील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 25 रुपये किलो प्रमाणे अनुदान देय राहील. तूर, मूग, उडीद या पिकांच्या अनुदानावरील बियाण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन बियाणे 5 वर्षाच्या आतील वाण फुले किमया 100% अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टल अर्ज गुरुवारपर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गुरुवारी ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जातील व यादी प्रसिद्ध होईल. अनुदानावरील बियाणेसाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचे त्याच्या मोबाईलवरील निवड झालेला संदेश व सवतचा आधार कार्ड घेऊन आपल्या तालुक्यातील महाबीजच्या वितरकामार्फत शुक्रवारपासून बियाणे उचल करावे. तालुकानिहाय महाबीजच्या वितरकांच्या याद्या गुरुवारी प्रसिद्ध केल्या जातील. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत पीक प्रात्यक्षिक बाब राबविण्यात येणार असून पीक प्रात्यक्षिक ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यादीद्वारे राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट हा 31 मार्च 2024 पूर्वी नोंदणीकृत असावा. पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे नोंदणीकृत शेतकरी गट, कंपनी, संस्था निवड ही प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर निवड करण्यात येणार आहे. एका गावातून फक्त एकाच शेतकरी गटाची निवड करण्यात येणार असून गटातील शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यास त्यापैकी फक्त 25 शेतकऱ्यांची या लाभासाठी निवड करावयाची आहे. तथापि शेतकरी गटातील एका कुटुंबातील एकच शेतकऱ्यास लाभ देण्यात येणार आहे. शेतकरी गट, कंपनी, संस्था यामधील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रिस्टेक वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. तरी वरील सर्व बाबींचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट, कंपनी आणि संस्था mahadbt.maharashtra.government.in या संकेतस्थळावर 29/5/2025 दिनांक 29/5/2025 पर्यंत अर्ज सादर करावेत व अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. इथे बघा, खरीप हंगाम 2025 करिता महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर प्रात्यक्षिक प्रमाणित बियाणे अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघा, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 29 मे आहे. 29 मेपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता आणि बियाणे सोडत दिनांक 1 ते 3 जून दरम्यान बियाणे सोडत केले जाणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.